प्रॉब्लेम 5 आपल्याला आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूव्ह करायचं आहे. तर आपण स्टार्ट कशापासून करू? लेफ्ट हँड साईडपासनं. तर लेफ्ट हँड साईड म्हणजे LHS आपल्याला काय दिलं आहे? कॉस ए मायनस साइन ए प्लस 1 अपॉन कॉस ए प्लस साइन ए मायनस 1. आणि राईट हँड साईडला काय प्रूव्ह करायचं आहे? कोसेक ए प्लस कॉट ए. तर आता बघा, कोसेकचा फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन साइन ए आणि कॉट एचा फॉर्म्युला कॉस ए अपॉन साइन ए, म्हणजे डिनॉमिनेटरला साइन लागेल. तर आपण काय करू, इथे लेफ्ट हँड साईडच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला साइन एने डिवाइड करून घेऊ, कारण की साइन एने डिवाइड केलं तर आपल्याला हे दोन फॉर्म्युले मिळून जाईल. म्हणजे काय होईल? कॉस ए याला आपल्याला साइन एने डिवाइड करावं लागेल, त्याच्यानंतर मायनस साइन ए अपॉन साइन ए प्लस 1 अपॉन साइन ए. आपण न्यूमरेटरला साइन एने डिवाइड केलं, तसंच डिनॉमिनेटरला पण साइन एने डिवाइड करू. कॉस ए अपॉन साइन ए प्लस साइन ए अपॉन साइन ए मायनस 1 अपॉन साइन ए इज इक्वल टू. आता बघा, कॉस ए अपॉन साइन ए कशाचा फॉर्म्युला आहे? कॉटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथे होईल कॉट ए मायनस साइन ए कॅन्सल झालं, इथे येईल 1 प्लस 1 अपॉन साइन ए कशाचा फॉर्म्युला आहे? कोसेक ए. कोसेक ए म्हणजे इज इक्वल टू 1 अपॉन साइन ए. याच्या जागेवर लिहू शकतो आपण कोसेक ए अपॉन, इथे कॉस ए अपॉन साइन ए कशाचा फॉर्म्युला आहे? कॉट एचा. कॉट ए इज इक्वल टू कॉस ए अपॉन साइन ए प्लस इथे साइन ए कॅन्सल होईल तर 1 येईल, मायनस 1 अपॉन साइन ए कशाचा फॉर्म्युला आहे? कोसेक एचा. कोसेक ए. आता आपल्याला राईट हँड साईडला कोसेक ए प्लस कॉट ए आणायचं आहे. तर इज इक्वल टू, आता इथे आयडेंटिटीचा फॉर्म्युला वापरायचा 1च्या जागेवर. आता बघा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आहे. तर कोसेक स्क्वेअर थीटाला तिकडे नेलं तर काय होईल? 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा. आता आपण या 1च्या जागेवर काय लिहू? कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा. तर पहिले लिहावं लागेल आपल्याला कॉट ए, कोसेकला इकडे आणून घेतो म्हणजे प्लस कोसेक ए आणि मायनस 1च्या जागेवर मी फॉर्म्युला लिहितो कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट थीटा इज इक्वल टू 1. तर 1च्या जागेवर लिहितो मी कोसेक स्क्वेअर थीटा मायनस काय होईल? कॉट स्क्वेअर थीटा. कॉट स्क्वेअर थीटा अपॉन इथे कॉट ए प्लस 1 मायनस कोसेक ए. आता बघा, इथे कॉट ए प्लस काय होईल? कोसेक ए मायनस इथे फॉर्म्युला वापरला जाईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी. तर काय होईल फॉर्म्युल्याने? ए प्लस बी म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन, म्हणजे कोसेक थीटा नाही, इथे ए पाहिजे. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे कोसेक ए
प्लस कॉट ए इंटू, याच्या समोर लिहावं लागेल, मी खाली लिहून घेतो, कोसेक ए मायनस कॉट ए. ठीक आहे, हे इंटू करून याच्या समोर रांगेमध्ये आहे अपॉन कॉट ए प्लस 1 मायनस कोसेक ए. आता बघा इथे याला मी ब्रॅकेटमध्ये टाकून घेतो, 1 कॉट ए प्लस कोसेक ए आणि मायनस इथे कोसेक ए प्लस कॉट ए, कोसेक ए मायनस कॉट ए. आता बघा इथे कोसेक ए कॉट ए प्लस कोसेक ए इथे पण आहे, कॉस ए प्लस कोसेक ए प्लस कॉट ए इथे पण आहे. इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट करून घेतो. तर आपल्याला इथनं हे कॉमन काढता येईल. काय कॉमन निघेल इथनं? कॉट ए प्लस कोसेक ए आणि कोसेक ए प्लस कॉट ए म्हणजे एकच गोष्ट आहे ही. साईड फक्त लेफ्ट राईट इकडे गेलेलं आहे. तर कोसेक ए प्लस कॉट ए, कोसेक ए प्लस कॉट ए, तर याला आपण कोसेक ए प्लस कॉट ए म्हणू शकतो. कोसेक ए प्लस कॉट ए हे काय झालं? कॉमन निघालं. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील? तर ही पूर्ण ब्रॅकेट कॉमन काढली तर इथे 1 लिहावं लागेल मायनस, आणि ही ब्रॅकेट कॉमन निघाली तर इथे काय राहील? कोसेक ए मायनसनी काय केलं तर मायनस कोसेक ए आणि मायनस मायनस प्लस कॉट ए, ब्रॅकेट कंप्लीट, अपॉन इथे कॉट ए प्लस 1 मायनस कोसेक ए. आता बघा इथे काय आहे? कोसेक ए मायनसमध्ये आहे, 1 आहे आणि प्लस कॉट ए आहे. म्हणजे ही ब्रॅकेट आणि ही सेम आहे तर हे काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आता काय उरलं? कोसेक ए प्लस कॉट ए आणि हेच राईट हँड साईडला लिहिलेलं आहे म्हणजे इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूव्ह झाली. प्रॉब्लेम 6 आपल्याला आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर आपण सुरुवात करू लेफ्ट हँड साईडपासून. एल एच एस आपल्याला काय दिलं आहे? स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस साइन थीटा साइन ए 1 प्लस साइन ए अपॉन 1 मायनस साइन ए. आता इथे काय करावं लागेल? आपल्याला रूटच्या बाहेर निघावं लागेल. रूटच्या बाहेर निघण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर जे आहे ते रॅशनलाइज करावं लागेल. आता डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे तिथे 2 टर्म्स आहे म्हणजे बायनॉमियल झालं. तर बायनॉमियलला आपण रॅशनलाइज करण्यासाठी त्याच्या कॉन्ज्युगेट पेअरनी मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय आणि डिवाइड. तर आता 1 मायनस साइन ए याची कॉन्ज्युगेट पेअर काय होईल? 1 प्लस साइन ए. कारण की कॉन्ज्युगेट पेअरमध्ये टर्म त्याच असतात फक्त साइन चेंज असते. तर याची कॉन्ज्युगेट पेअर होईल 1 मायनस साइन एची कॉन्ज्युगेट पेअर होईल 1 प्लस साइन ए. तर आपल्याला काय करावं लागेल? 1 प्लस साइन एनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कसं लिहावं लागेल? रूटमध्ये हे दिलं आहे 2 टर्म आहे ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ. 1 प्लस साइन ए अपॉन 1 मायनस साइन ए. तर याची कॉन्ज्युगेट पेअर काय होईल? 1 मायनस साइन एची 1 प्लस साइन ए आणि 1 प्लस साइन ए. तर याच्या कॉन्ज्युगेट पेअरनी आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घेऊ. मग काय होईल?
1 प्लस साइन ए 1 प्लस साइन ए 2 टाइम्स आहे म्हणजे 1 प्लस साइन ए इंटू 1 प्लस साइन ए म्हणजे 1 प्लस साइन एचा होल स्क्वेअर अपॉन इथे काय होईल ए प्लस बी ए मायनस बी हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर आपण 1ला ए म्हणू साइन एला बी म्हणू तर ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल त्या फॉर्म्युल्याने 1चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू रूटमध्ये आता इथे काय आलं आहे 1 प्लस साइन ए याचा होल स्क्वेअर अपॉन इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युलाने आलेला आहे आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए आता बघा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे आता साइन स्क्वेअर एला राईट हँड साईडला घेऊन गेलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए तर आता इथे 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या जागेवर आपण काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर ए 1चा स्क्वेअर 1 होतो 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे काय होऊन जाईल कॉस स्क्वेअर ए आणि आता काय होईल हा स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल तर वर काय होईल 1 प्लस साइन ए आणि बघा हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल तर इथे येऊन जाईल कॉस ए आता आपण याच्यात 2 टर्म बनवू म्हणजे पहिली टर्म काय होईल 1 अपॉन कॉस ए 1 अपॉन कॉस ए ही बनेल प्लस साइन ए अपॉन कॉस ए ही दुसरी टर्म बनेल इज इक्वल टू आता बघा 1 अपॉन कॉस ए म्हणजे काय होते कॉट ए 1 अपॉन कॉस ए म्हणजे सेक ए होते सेक एचा फॉर्म्युला काय 1 अपॉन कॉस ए म्हणजे इथे सेक ए होईल प्लस साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे काय होऊन जाईल टॅन ए साइन ए अपॉन कॉस ए टॅन ए आणि 1 अपॉन कॉस ए सॅक ए तर 1 अपॉन कॉस ए सॅक ए झालं प्लस साइन ए अपॉन कॉस ए टॅन ए आणि हीच आपली काय आहे राईट हँड साईड RHS आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रॉब्लेम 7 आपल्याला आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड तर आपण लेफ्ट हँड साईडपासून सुरुवात करू LHS आपल्याला काय दिला आहे साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा अपॉन 2 कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थीटा तर याला सॉल्व करावं लागेल तर बघा दोन्ही ठिकाणी साइन थीटा आहे साइन थीटा साइन क्यूब थीटा म्हणजे आपण साइन थीटा कॉमन काढू शकतो इथे कॉस क्यूब थीटा कॉस थीटा म्हणजे इथनं कॉस कॉमन निघेल तर पहिले आपण साइन थीटा कॉमन काढून घेऊ साइन थीटा इथनं कॉमन निघाला तर इथे साइन थीटा कॉमन निघाला तर 1 राहील मायनस 2 साइन क्यूबमधनं एक साइन थीटा बाहेर काढला तर इथे राहील साइन स्क्वेअर थीटा अपॉन इथनं कॉस थीटा कॉमन निघत आहे कॉस थीटा म्हणजे इथे काय राहील 2 क्यूबमधनं एक कॉस थीटा निघाला तर कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस थीटा निघाला इथे राहील 1 आता याला आपल्याला सॉल्व करून टॅन थीटा आणायचा आहे तर इथे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होत आहे इथे 1 साठी आपण फॉर्म्युला वापरू शकतो साइन स्क्वेअर थीटा
प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे 1च्या जागेवर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजे काय होईल, साइन थिटा, आणि साइन थिटाच्या जागेवर आपण वापरू शकतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन इथे कॉस थिटा अपॉन 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस ब्रॅकेटमध्ये इथे पण 1च्या जागेवर आपण कोणती आयडेंटिटी वापरू शकतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर 1च्या जागेवर लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता बघा इथे साइन थिटा अपॉन इथे बघा साइन स्क्वेअर थिटा आहे आणि मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे. तर याचं आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन, आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरचं साइन द्यावं लागेल. तर ही प्लसची टर्म मी पहिले लिहून घेतो. कॉस स्क्वेअर थिटा पहिले लिहून घेतो. कॉस स्क्वेअर थिटा मायनस इथे साइन स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. तर याचं सबस्ट्रॅक्शन किती येईल, ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थिटा. 2 साइन स्क्वेअर थिटामधनं 1 साइन स्क्वेअर थिटा मायनस केला तर काय येईल, मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथे आहे कॉस थिटा इन ब्रॅकेट 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस इथे ब्रॅकेटला मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. मायनसनी मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल, मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि इथे मायनसनी मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस मायनस होऊन जाईल. प्लस मायनस मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथे साइन थिटा इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन इथे काय होईल, कॉस थिटा इन ब्रॅकेट. आता बघा 2 कॉस स्क्वेअर थिटामधनं 1 कॉस स्क्वेअर थिटा सबस्ट्रॅक्ट केला तर काय राहील, कॉस स्क्वेअर थिटा राहील. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता बघा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आणि इथे साइन अपॉन कॉस काय होते, टॅन थिटा. आणि हीच आपली काय आहे, राईट हँड साईड. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं.